आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा, सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ। बदलापूर पूर्व आदर्श विद्यालयाच्या समोरील इमारतीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 3 जानेवारी रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कपिल पाटील यांनी माझं दुकान बदलापुरात सुरू झालंय, ग्राहकांना हवा असलेला माल जिन्नस त्यांना इथून मिळणार, कोणाचीच निराशा या दुकानातून होणार नाही अशा आशयाचा विनोद करत त्यांनी आपल्या कार्यालयात मतदारसंघातला कोणताही व्यक्ती मदतीशिवाय माघारी फिरणार नाही असं आश्वासन उपस्थितांना दिलंय। केंद्रीय मंत्री म्हणून सतत दिल्ली व आपला मतदारसंघ सांभाळताना कसरत होऊ नये म्हणून आणि बदलापूर शहराशी नाळ बांधली जावी यासाठी या जनसंपर्क कार्यालयाची उभारणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी कपिल पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होम प्लॅटफॉर्मसह वांगणी शहरात प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम, चिखलोली स्थानक व शहरातील इतर सगळीच कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे सांगितले। या जनसंपर्क कार्यालयासाठी अथक प्रयत्न करणारे भाजपाचे गटनेते व माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, भाजपा पूर्व व पश्चिम शहराध्यक्ष संजय भोईर, शरद तेली, संभाजी शिंदे, उमेश पाटील, बाळा घोरपडे तसेच विशेष उपस्थिती असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते राम पातकर यांचे त्यांनी विशेष आभार मानले। यावेळी प्रमुख उपस्थिती व उद्घाटक भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांच्या 10 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचे कौतुक करत देशात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार येणार व यंदा देखील लोकसभेत 400चा आकडा पार करणार असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केलाय। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब यांच्या हस्ते आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणजे माझ्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। खरं तर हे कार्यालय इथं काढण्यासाठी खूप वेळ मध्ये गेला। माझे सहकारी राजन घोरपडे असतील, संजय भोईर, शरद तेली, बाळा घोरपडे, संभाजी शिंदे असे सगळे सहकारी मला नेहमीच आग्रह करायचे की कार्यालय आपलं इथं असलं पाहिजे, पण देर आहे दुरुस्त आहे। आज ह्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी आधीही बदलापूरकरांची सेवा करत होतो। इथं कार्यालय झाल्यामुळे अजून जास्त संधी बदलापूरकरच्या नागरिकांची सेवा करण्याची मला मिळेल असा मला विश्वास वाटतो। जसं मी मगाशी सांगितलं तसं आठवड्यातनं एकदा रविवारी मी बदलापूरला या कार्यालयात उपलब्ध असेल, पण कधी संधी मिळाली तर रविवार शिवायही इतर ठिकाणी काही कार्यक्रम नसले तर रविवार शिवायही संध्याकाळच्या वेळेला मी या कार्यालयात उपलब्ध असेल। जेव्हा मी इथं नसेल तेव्हा ह्या कार्यालयामध्ये अशी व्यवस्था आम्ही करू की ह्या ठिकाणी निवेदन प्राप्त झालं किंवा आमच्या डायरीमध्ये कोणी समस्या लिहून ठेवून गेला, त्यांचे नंबर आम्ही घेऊ, त्यांच्या समस्येचा पाठपुरावा आम्ही करू आणि त्यांना रिप्लाय देऊ की तुमचं काम अशा अशा स्तरावर आम्ही नेलेलं आहे किंवा झालेलं आहे, जेणेकरून मी इथं आल्यावरच काम होईल असं न होता मी दिल्लीत जरी असलो तरी दिल्लीतूनही ह्या कार्यालयात एखाद्याची समस्या आली तर त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी मी माझ्यापरीने 100% योगदान देणार। आपल्यासोबत एकदा बदलापूर होम प्लॅटफॉर्मची व्हिजिट करणार माझे सगळे सहकारी पक्षाचे आमचे NDAचे घटक दल सगळ्यांना सोबत घेऊन बदलापूर होम प्लॅटफॉर्मची व्हिजिट करणार। सकाळीच मला रिक्षावालेही माझ्याकडे आले होते स्टँडच्या संदर्भात। त्यांनी सांगितले की आमची एंट्री जी आहे ती आडवी ठेवलेली आहे, ती उभी करावी अशा प्रकारची त्यांची मागणी होती। मला त्यांना सांगितलं त्याच्याने काय फरक पडणार आहे, ते समजून सांगत होते। मला काही ते समजत नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं की मी प्रत्यक्षात तिथे येतो, प्रत्यक्षात बघितल्याशिवाय आपल्याला त्याचं निराकरण करता येणार नाही, म्हणून लवकरात लवकर त्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मला व्हिजिट करून जर पूर्ण झाले असेल तर ते लोकांच्या सेवेसाठी तात्काळ पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना या ठिकाणी आणून त्याचं उद्घाटन निश्चितपणाने लवकरात लवकर करू। पहले क्या होता है, प्रोजेक्ट सैंक्शन होता है, प्रोजेक्ट सैंक्शन होने के बाद उसकी सारी मान्यताएं लानी पड़ती है। लाने के बाद फिर लैंड एक्विजिशन का जब
प्रॉब्लम शुरू होता है तो लैंड एक्विजिशन में कुछ लोग सपोर्ट करते, कुछ लोग नहीं करते। तो अभी लैंड एक्विजिशन शुरू हुआ है। अभी केंद्र सरकार ने ऐसा डिसीजन लिया कि जब तक 80% लैंड हाथ में नहीं आती तब तक कोई भी काम का टेंडर नहीं निकालने का, क्योंकि कांग्रेस के काल में ऐसा हुआ था, ऐसे अनाउंसमेंट करते थे, चुनाव आया, चुनाव के टाइम अनाउंसमेंट किया, फिर काम ही नहीं होता था। अभी 80% लैंड अगर हाथ में रहेगी तो ही टेंडर होगा। इस तरह से निर्णय लेने के कारण थोड़ी सी देरी हुई है, लेकिन जल्द ही वो, अभी देखो इतने 70-80 सालों से लोग मांग कर रहे थे, अभी सैंक्शन हुआ तो थोड़ा सा 70 महीना तो इंतजार करना पड़ेगा। खरं तर 2 वर्षापूर्वीच्या एक्झॅक्ट मला साल सांगता येणार नाही, पण त्या बजेटमध्ये रेल्वेच्यासाठी जिथे देशामध्ये 2100 फाटक टोटल होते, बजेटचं पुस्तक आपण जर काढलं मागचं, तर सगळे 2100 फाटक बंद करून तिथे रेल्वे ओव्हरब्रिज बनवण्यासाठी तरतूद केली गेली। त्याची प्रोसिजर सुरू आहे। एकदमच सगळे 2100 चालू होणार नाहीत। आमच्या दिवा वसई जो रेल्वेचा ट्रॅक भिवंडीतून जातो त्याच्यावरही असे बरेच फाटक होते, त्या सगळ्या फाटकांची कामं सुरू आहेत। असं हे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करूया। किती विरोधक एकत्र आले तरी एक ही नाम काफी है, नरेंद्र मोदी। देशाच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे। आपण बघितलं आता ज्या निवडणुका झाल्या 5 राज्यांच्या, त्याच्यापैकी 3 राज्यांच्या निवडणुका मोदीजींच्या नावावर, भारतीय जनता पक्षाने मागे तिथे सरकार होते तिथे केलेल्या कामावर जनतेने भरघोस विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीला विजय दिलेला आहे। म्हणून आता भारतीय जनता पक्षाने संकल्प केलेला, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेला अबकी बार 400 पार, आणि याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही की 400च्या पुढे भारतीय जनता पक्षाच्या जागा जातील। आपण बघताय एवढे पक्ष एकत्र आले, दररोज त्यांच्या कशा प्रकारची वक्तव्य येतात। आपल्या महाराष्ट्रात कशाला मुंबईचं आपण बघायला गेलं तर एका जागेसाठी 2 नेते काय काय वक्तव्य करतात। कोणी सांगतो शिवसेना के पास है क्या, नेता बचा नहीं, ये बचा नहीं, वो बचा नहीं। मी नाही सांगत, काँग्रेसचे लोक हे सांगतात काँग्रेसला एवढे सीट देऊन काँग्रेस कुठून लढणार। हे आताच त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांच्यामुळे जनतेच्या मनामध्ये निश्चितपणाने ही खात्री झालेली आहे की आपल्याला मोदींनाच पुन्हा एकदा 2024ला प्रधानमंत्री केलं पाहिजे। हे यांच्या मागे लागून चालणार नाही। हे आताच असे भांडतात, उद्या येणाऱ्या काळात जर यांना आपण मतं दिली तर हे असंच भांडून पुन्हा सरकार पाडतील आणि देशावर पुन्हा निवडणूक लादली जाईल। त्यामुळे 2 वेळा 30 वर्षानंतर पूर्ण बहुमताचं सरकार देशाच्या जनतेने मोदीजींना दिलं। तिसऱ्यांदा परत एकदा देशातली जनता ही आतुरतेने वाट बघते 2024च्या निवडणुकीची। पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करून भारताचा गौरव वाढवण्यासाठी आपण योगदान देऊया, अशा प्रकारची मानसिकता जनतेची। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।